राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी मुंबईत विधान भवनासमोर आक्रमकपणे आंदोलन केलं। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमी भाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न करत सातबारांच्या प्रति विधान भवनात फेकल्या। तसंच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध करण्यात आल्यानं विधान भवन परिसरात काही वेळ एकच खळबळ उडाली होती। मुंबईच्या विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही गुरुवारी सकाळी 10:30च्या सुमारास तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले। कुणालाही काही समजण्याच्या आत त्यांनी सातबाऱ्याच्या प्रति विधान भवनाच्या दिशेने फेकल्या। विविध जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडलं। अचानक घडलेल्या या प्रकरणानं सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः धावपळ झाली। पोलिसांनी तातडीनं सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। दरम्यान आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट झाली। या आंदोलनापूर्वी रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बिघडल्यानं राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। अनेक ठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ, आत्मदहनाचे प्रयत्न आणि संतप्त आंदोलनाने सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता। त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करत शेतकरी प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय केला जाईल असं आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं। मात्र त्यानंतर अनेक दिवस उलटूनही बैठक न झाल्यानं आणि सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा तसंच इतर मागण्यांबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे। सांगू इच्छितो की आज आम्ही सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही। आमचा गुन्हा काय तर आम्ही बापाच्या घामाचा दाब मागतो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळे 10 ते 15% शेतकरी सुद्धा कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। या कर्जमुक्ती योजनेतले जाचक निकष आणि अटी रद्द करा, सरसकट सातबारा कोरा करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या, पीक कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्या। या मागण्या घेऊन सातत्यानं आम्ही रस्त्यावर आहे, पण सरकार दखल घेत नाही। आम्ही बुलढाण्याला अन्नत्याग आंदोलन केलं। सरकारच्या वतीनं गिरीश भाऊ महाजन आले होते। 5-6 दिवसात मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावतो असं त्यांनी सांगितलं। 18 दिवस झाले अजून त्यांनी मिटिंग लावलं नाही। शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम आता तुटलेला आहे। आज विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। आज गांधींच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत सरसकट सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। हे सरकार इंग्रजांपेक्षा सुद्धा क्रूर सरकार आहे। आम्हाला अटक करून चालवलं। अरे अटक काय करता? शेतकऱ्यासाठी बापाच्या घामाच्या धामासाठी फासावर सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे।